हा महत्त्वाचा मुद्दा मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडत आहे। त्याच्या संबंधितले छायाचित्र देखील मी सभापती महोदय यांच्याकडे सादर केलेले आहे। धन्यवाद। शासनाने तातडीने निवेदन करावे। निरंजन डावखरे। सभापती महोदय, औचित्य ना अभिनंदन काय प्रस्ताव? हो, राज्य सरकारने राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील एकूण 125 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत। ही पदोन्नती गेल्या 8 वर्ष कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे। केंद्र सरकारचा चीज अॅनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अॅनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं। माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाहीये अध्यक्ष महोदय। आणि मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम 2011 मधील प्रकरण 2.1 दूध उत्पादने व अॅनालॉग्स मधील नियम 2.1.1.5 ब नुसार खालील नमुन्यां तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे। आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगितलं, इन रिस्पेक्ट ऑफ ईच कॉन्स्टिट्यूट नॉट डेराइव्ह फ्रॉम मिल्क दॅट टेक्स प्लेस ऑफ मिल्क कन्सिस्ट ऑफ प्रोडक्ट कंटेंट आणि डॅश डॅश असं त्या उत्पादकावरती टाकायचंय। पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे जे अॅनालॉग चीज की आर्टिफिशियल पनीर जे विकलं जातं हे सुट्ट विकलं जातं, त्यामुळे याच्यावरती जे ग्राहक घेतात हे कशा पद्धतीने ठरवणार आहेत अध्यक्ष महोदय। आणि यात मंत्र्यांनी उत्तर देत असताना आणखीन एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे की अॅनालॉग पनीर किंवा चीज हे आम्ही अॅनालॉग पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हे फेक पनीर या नावाचं विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेले नाहीये। दुर्दैव असं येणारच नाही का अध्यक्ष महोदय, कारण हे पनीर खरं पनीर म्हणून विकलं जातं। म्हणजे याला कोणीही म्हणत नाही की आमचं आर्टिफिशियल पनीर आहे, हे अॅनालॉग चीज पनीरच्या नावाखाली विकलं जातं। आणि याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की आम्ही नमुने तपासतो, म्हणजे एप्रिल 2024 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत साधारण 261 नमुने हे विश्लेषणासाठी अध्यक्ष महोदय घेतले गेले होते। त्यापैकी 115 नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहेत। तसेच साधारण 19 नमुने हे विश्लेषणासाठी घेतले असताना ते अॅनालॉग चीजचे सापडलेले आहेत। अध्यक्ष महोदय, दुर्दैव असं आहे की 6 महिने 1 वर्ष हे अहवाल येत नाही। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंगसाठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का? आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष महोदय, हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे। आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष महोदय पनीरच्या नावाखाली। ही बाब खूप गांभीर्याची आहे। मी उपमुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली की मला थोडंसं प्रायोरिटी आहे, कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि हा जनतेच्या हिताचा आहे, याच्याकडे अध्यक्ष महोदय लक्ष देणं गरजेचं आहे। ज्यावेळेस कारवाया होतात, माझा प्रश्न या सभागृहामध्ये पडला होता, माझा प्रश्न मी अतारांकित प्रश्न 2338 असा माझा 10 तारखेला लागला होता। हा प्रश्न लागताच अध्यक्ष महोदय 2 ठिकाणी त्या ठिकाणी दाढी पडल्या आणि मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार सांगतात की दाढीमध्ये आम्हाला 6,25,000चं पनीर हे जप्त झालंय। पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय जे काही मीडियामध्ये येतंय 15 लाखहून जास्त किमतीचं पनीर फक्त एकट्या पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सापडले गेलंय। माझी अध्यक्ष महोदय मी बजेट पाहिलं, बजेटमध्ये अवघ्या 57 कोटीची त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्ससाठी तरतूद केलेली आहे। माझी मंत्री महोदयांना एक सरळ प्रश्न आहे की आपल्याकडे मोबाईल लॅब्सचं आपण जे काही आणणार होता त्याचं काय झालं? आणि कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये। समजा एखादा उत्पादक सापडले गेला तर त्याला मिसब्रँडिंग म्हणून त्याला त्याच्यावरती कारवाई होते आणि तो सहजपणे निघून जातो। अशी अनेक प्रकरणं या राज्यामध्ये आहेत की ज्या ठिकाणी पनीरमध्ये भेसळ आहे, दुधामध्ये भेसळ आहे। महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे। आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊ, कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू। पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की या सर्व जिल्ह्यांच्या विकासाकरता आज मला सांगा की कोल्हापूरवरनं पाऊण तासात मोपा एअरपोर्टला जाता येईल, तासभरात जाता येईल। याने
जे काही आपलं कॉमर्स आणि बिझनेस आहे याच्यात फरक नाही पडणार, परिवर्तन नाही होणार त्याच्यातनं. त्यामुळे हा महामार्ग काही आमचा अट्टहास नाही आहे, महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे. आणि आता शेतकरी हे मैदानात उतरले आहेत. आज जसा मोर्चा झाला याच्यात तिप्पट मोठा मेळावा. आता शेतकरी याला समर्थन देणारा घेणार आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी, त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी, त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू. कोणावरही न लादता आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पना होत्या, पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावांनी अख्खं गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डने सगळ्या जमिनी दिल्या. कारण सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटतं आम्हाला पैसे मिळतील की नाही, किती मिळतील, कमी मिळतील का, पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे, म्हणजे त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पाचपट भाव आपण देतो आणि त्याला फायदा असा होतो की पैसेही मिळतात, ते बिन याचे पैसे मिळतात, टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात तो त्यापेक्षा जास्त जमीन देखील घेऊ शकतो. आणि म्हणून हा आपला सगळा खटाटोप आहे. तर आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे. सचिन आहे नाही, प्रश्न उत्तर नाही. आता विरोधी पक्ष नेत्याने आपला प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी नाही नाव घेतलं असेल तरी त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय. आपण आता बसून त्या संदर्भामध्ये चर्चा करा. आणि चुकीची कशी येते, आता आपल्याला इन्व्हाइट केलंय, आपले प्रश्न त्यांनी सांगितलेले. 5 मिनिट ना, आपण थोडक्यात सांगा. मध्ये द्या सभा, 1 मिनिट द्या. सभापती महोदय, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाने स्पष्टपणे बाजू मांडलेली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची भूमिका आलेली. सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे. हा महामार्ग जो जोडला जाणार आहे, आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे हे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो. मोपाचा उल्लेख केला, ऑलरेडी आजरा मार्गे, संकेश्वर मार्गे रोड आता 4 लेनिंग झालेला आहे, ज्यामुळे मोपाला आता 2-2.5 तासात आम्ही कोल्हापुरातनं पोहोचू शकतो. आमचं म्हणणं यातलं काय की आता कोल्हापूर असू दे, सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमिनी दिल्याच, सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमिनी, पुढं धाराशिवमध्ये लोकांनी जमिनी दिल्या, नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझी सभापतीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा. माझं म्हणणं काय की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलंच आहे सकारात्मक कोणावर लादायचा नाहीये प्रोजेक्ट, त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे. त्या संदर्भात डिटेल आणि आज तपशील महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत. कदाचित संख्या कमी असं पोलिसांचा रिपोर्ट येतो असतो मला माहित आहे, त्यामुळं आला असेल. तर माझी देशाला त्रास आहे आणि म्हणून या सगळ्याचा साकल्याने विचार करून जे राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल. आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा काही महत्वाच्या कामांच्या करता राज्याच्या केंद्रामध्ये जात असतो, त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि ह्याची तातडीनं अधिवेशन संपायच्या आत सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते, मंत्री, राज्यमंत्री, संबंधित अधिकारी, अजून ज्याचा कोणाचा अभ्यास असेल सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांचा, त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल. म्हणजे त्यांच्याही काही उपयुक्त सूचना असतील तर त्याचा मी निश्चितपणे स्वीकार करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.